माननीय अध्यक्ष महोदय, 94 लाख हेक्टर जमिनीवर अतिवृष्टीमुळे 94 लाख हेक्टर जमिनीवर अतिवृष्टीमुळे हे नुकसान झालेलं आहे आणि राज्यव्यापी झालं आहे. राज्याच्या कृषी प्रधान सगळ्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे हा धोरणात्मक निर्णय जर आपण घेतला नाही आणि आपण जर सप्टेंबर 2019 हीच जर कट ऑफ डेट ठेवली तर शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळत नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुमचं हे भाषण ऐकलं आणि मन अगदी भरून आलं. समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना कसं कोंडीत पकडायचं हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. साहेब, 2019 साली उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते आणि तुम्ही विरोधी पक्षनेते होते. त्यावेळेस अतिवृष्टी झाली असताना तुम्ही कशाप्रकारे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, कर्जमाफीची गरज आहे हे पटवून सांगितले. आणि आता तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही शेतकऱ्यांना धुडकावून लावण्याचा प्रयत्न करत आहात. 2 लाखाची तुटपुंजी कर्जमाफी आणि त्यातही अटी शर्ती या तुम्ही लावणार आहात, हे काही योग्य नाही साहेब. तसं बघितलं तर 2024च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुम्ही असं जाहीर केलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करणार आहोत. वास्तविक साहेब, तुम्ही तुमचे भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची अतिशय वाताहत झाली आहे. कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, मक्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, कोणत्याही मालाला भाव नाही. आणि ज्या मालांना हमीभाव आहेत त्या हमीभावाची सुद्धा अंमलबजावणी आणि खरेदी सरकारकडून व्यवस्थितरित्या झाली नाही. त्याची परिणती म्हणून शेतकऱ्यांवर कर्ज झाले आहे आणि ते शेतकऱ्यांचे संपूर्ण सातबारा कोरा करण्याची जबाबदारी ही तुमच्या सरकारची आहे. हे एक शेतकरी म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा. जय जवान, जय किसान.